भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ पुन्हा घसरली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते त्यांनी सांगावं असं पडळकर म्हणाले. माझ्यावर जयंत पाटील मंगळसूत्र चोरीचा आरोप करतात, त्यांनीच सांगावं मी कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं असं म्हणत पडळकरांनी पुन्हा बेताल विधान केलंय. तर काही दिवसांपूर्वी त्यांनी जयंत पाटील राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून राज्यभरात आंदोलन पेटलं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतर देखील पडळकर आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे. ज्यांनी लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे. अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, मला मंगळसूत्र चोर म्हणता. जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना. मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही आणि त्यामुळे कुठला विषय. अरे आता मला संदीप बाबांनी मागे सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही. अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये. मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतला का? पहिली भांड्याव द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.